मी जर हे दान दिलं तर मग मी काय करू, बायको काय करेल. आणि त्याच्यामुळं काय झालं, ते दान द्यायला उशीर झाला त्याला. 2 प्रहार निघून गेले. 3ऱ्या प्रहारामध्ये त्याने दान दिलं. पण दान दिल्यानंतर मोठ्याने ओरडला, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. म्हणजे मनानं तो जिंकला, दान देण्याच्या क्रियेमध्ये तो जिंकला. आणि तिथं प्रसंगीत राजा बसला होता. राजा म्हणला, कोण जिंकलं जाऊन बघा. बघतात तर हे ब्राह्मण होते, गरीब ब्राह्मण. राजाला समजला गरीब ब्राह्मण आहे, एकुलते एक. त्याने ती घोंगडी भगवान बुद्धाला दान दिली. त्याला फार वाईट वाटलं. तेव्हा त्याने ब्राह्मणाला 2 घोंगड्या पाठवल्या. त्या दोन्ही घोंगड्या पुन्हा बुद्धाला दान दिल्या. पुन्हा बुद्धानं त्याला, म्हणजे राजाने पुन्हा त्याला 4 पाठवल्या. 4 पाठवल्या तर या 4 पुन्हा दाना दिल्या. पुन्हा 8 पाठवल्या, त्या दाना दिल्या. 16 पाठवल्या, त्या दाना दिल्या. असं करत करत 32 पाठवल्या. तेव्हा 2 स्वतःकडे ठेवल्या. 30 दानात देऊन टाकल्या. दान जेव्हा करतो ना माणूस, तेव्हा तो मनापासून करत असतो. आणि जो मनापासून दान करतो ना, त्याला त्याचं पुण्य देखील प्राप्त होत असतं. आणि म्हणून त्या 2 फक्त ठेवल्या आणि त्यानं 30 पुन्हा देऊन टाकले. आणि मग त्या 30 पैकी 2 पैकी 1 पुन्हा बुद्धाला दिलं, माघारी दिली. आणि मग राजाने ती पाहिली बुद्धाजवळ, तर म्हणतो, अरे मी या ब्राह्मणाला देते, पुन्हा याने बुद्धाकडे दिली. आणि मग राजाने काय केलं, त्याला 4 नोकर दिले. 4 नोकर दिले, 4 रथ दिले, 4 गावं दिली. अशा तऱ्हेनं 4-4च्या पटीतच त्याने 7 वस्तू राजानं त्या ब्राह्मणाला देऊन टाकल्या. दिल्याबरोबर आनंद म्हणायला लागले. आनंद म्हणते की भगवंत, त्याने तर तुम्हाला एकच दिली, एकच चादर दिली, एकच घोंगडी दिली, आणि तुम्ही 7-7 प्रकाराने त्याला 4-4 पटीत 7 वस्तू दान दिल्या. तेव्हा भगवान बुद्ध म्हटले, त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा जेव्हा आलं होतं ना दान द्यायचं, आणि